काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकांच्या खोलीत कोट्यवधी रुपयांची रोख सापडल्याने खळबळ उडाली होती. पण या प्रकरणानंतर मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर आले. मंत्री आणि आमदारांचे विशेष कार्य अधिकारी, खासगी सचिव आणि स्वीय सहायकांच्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे आदेश गृह मंत्रालयातून देण्यात आले. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर आता थेट फडणवीस आणि पोलिसांची कडी नजर राहणार आहे. यापूर्वी सरकार स्थापन होतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या अधिकाऱ्यांवर कोणतेही आरोप नाहीत, ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, कार्यक्षमता चांगली आहे, वर्तणूक चांगली आहे, अशाच अधिकाऱ्यांची निवड केली होती. फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवर मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता. तरीही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. पण धुळे प्रकरणानंतर त्यांनी एक पाऊल पुढे टाकत मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, खासगी सचिव आणि आमदारांच्या स्वीय सहायकांवरही नजर ठेवण्याचे निर्देश दिले. गृह खात्याने आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हे अधिकारी गैरव्यवहार करत आहेत का, त्यांनी कुठे मालमत्ता घेतल्या आहेत का, त्यांचे पैसे ठेवणारे दलाल कोण आहेत यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांचीही या अधिकाऱ्यांवर कडी नजर आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकारीही धस्तावलेले दिसत आहेत.